आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे आमदारांसाठीच्या आचारसंहितेची। शासकीय समित्यांमधील आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे। धुळ्यामध्ये रोकड सापडल्याच्या प्रकरणामधून धडा घेत सरकारनं नीतिमूल्य समितीची आता स्थापना केली आहे। अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यावेळी शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात ही रोकड आढळली होती आणि अशा घटनांना पायबंद करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे। तेव्हा या घडामोडीविषयी आपण आणखी तपशील जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी आहे ती मंत्रालयातल्या लाचखोर प्रकरणासंदर्भातली। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागातल्या लिपिकाला एसीबीनं अटक केली आणि 35,000 रुपयांची लाच घेताना एक क्लर्क एसीबीच्या जाळ्यात अडकलाय। मेडिकल परवाना निलंबित रद्द करण्यासाठी एका नागरिकाकडे लाच मागितली होती। काय नेमकी या घटनेचे आज आता पडसाद उमटतात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि तिसरी मोठी बातमी ती म्हणजे दिल्लीमधून राहुल गांधींवर आजीवन निवडणूक बंदी घालण्याच्या मागणी संदर्भातली बातमी आहे। केंद्र सरकारनं अमेरिकेशी करार करून देश विकायला काढल्याचा गंभीर आरोप करणारे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बडतर्फ करून आजीवन निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारा विशिष्ट स्वतंत्र प्रस्ताव गुरुवारी भाजपनं सादर केलेला आहे। या दृष्टीनं दिल्लीमध्ये आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचंय।